रामलल्लाच्या मूर्तीबाबतचे जे चित्र रेखाटलेलं त्याबाबत तुम्ही काय सांगाल? मी फार भाग्यवंत समजतो स्वतःला, कारण मला तिथपर्यंत पोहोचता आलं. जी काही निवडक 4 चित्र निवडली गेली, 4 स्केचेस जी समोर आली होती आणि त्याच्यामध्ये वासुदेव कामत सर होते, विश्वकर्माजी होते, आणखीन एक मान्यवर चित्रकार होते, मीही होतो. आम्हाला दिल्लीला बोलवलं गेलं आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं गेलं. त्यानुसार आम्ही प्रेझेंटेशन तिकडे दिलं आणि मला दुसऱ्या दिवशी थांबायला सांगितलं गेलं. आमची सगळ्यांची स्केचेस तिथे ठेवून घेतली गेली आणि प्रत्येक चित्रामधला एक थोडा थोडा त्यातला सजेशन, त्यातले विचार आणि या सगळ्याचा विचार करून तिकडे ते पुढे काम सुरू केलं गेलं. म्हणजे मला स्वप्नासारखं आहे, कारण मी लहानपणी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, इथे एकतर मला प्रोत्साहन या इथे पाठवण्यासाठी मला दिलं गेलं ते नितीन चंद्रकांत देसाई. आज दादा नाही आहेत, पण त्यांनी मला हे सांगितलं की स्केच तू पाठव, पुढे काय होतं पाहूया. पण सुदैवाने निवडलं गेलं किंवा समोर आणलं गेलं किंवा माझं त्यांना आवडलं गेलं म्हणून मला बोलवलं गेलं. पण एक फार मला आठवण सांगावीशी वाटते की लहानपणी कारसेवक म्हणून बाबरी मशिदीची वीट उपटायला जाणारा माणूस मी, आज मला प्रभू रामचंद्राने वीट रचायला तिकडे मला बोलवलं. याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं काय. आणि मला खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो, तुमच्या शुभेच्छा आहेत म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.